नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज दत्त जयंती आहे आणि आज अगदी लकीली कर्क राशीचा आपण राशी भविष्य सांगणार आहोत. याचं कारण असं आहे की कर्क राशीमध्ये गुरु हा उच्चेचा समजला जातो आणि दत्त जयंती म्हणजे गुरूंची आराधना अशा पद्धतीनं ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तर वळूया आपल्या विषयाकडे. काल आपण मिथुन रास केली होती. आतापर्यंत आपण मेष, वृषभ आणि मिथुन झालेले आहेत. आज कर्क आहे आणि उद्या सिंह असणार आहे. ओळीनं आपण 12 राशी करणार आहोत. आज बघूया कर्क राशीला येणारं 2025 साल हे कशा पद्धतीनं जाणार आहे. कर्क राशी आपल्याला माहिती आहे चौथी रास आहे राशीचक्रातील. त्यामुळं हे स्थान आपण प्रथम धरायचं आहे आणि बाकीचे गोचर पद्धतीनं कसे ग्रह आहेत त्याच्या पद्धतीनं आपण एक वर्ष कसं जाणार आहे बघायचं आहे. कर्क राशीचे जर प्रथम स्थान धरलं तर गुरुचा विचार पहिल्यांदा आपण जर केला तर गुरु हा 15 मे 2025 पर्यंत हा 11व्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे अत्यंत लाभदायक असा हा गुरु मे पर्यंत अशा कर्क राशीच्या लोकांना आहे आणि चांगला गुरु आहे. परंतु तो जेव्हा मे नंतर 12व्या स्थानामध्ये येईल, मिथुन राशीमध्ये येईल, त्यावेळेला त्यांचे खर्च वाढण्याची शक्यता जास्त असणार आहे. त्या म्हणजे मे महिन्यानंतर खर्च कर्क राशीच्या लोकांचे वाढणार आहेत. त्यानंतर केतू या ठिकाणी मी 2 वेळा लिहिलेला आहे. कन्या राशीमध्ये केतू आहे 20 मे 2025 पर्यंत. याचा अर्थ असा आहे की 3ऱ्या स्थानामध्ये केतू आहे आणि त्यानंतर तो मे महिन्यानंतर तो 2ऱ्या स्थानामध्ये केतू येणार आहे. त्यामुळं आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये कर्क राशीच्या लोकांनी जास्त जपून राहायचं आहे. कारण मे नंतर केतू पण 2ऱ्या स्थानामध्ये येणार आहे आणि गुरु सुद्धा 12व्या स्थानामध्ये येणार आहे. त्यामुळं खर्च होणे, नुकसान होणे या गोष्टीकडं जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपण कुंभ राशी कितवी येते आपण बघूया. कर्क राशीला 1 2 3 4 5 6 7 8 आणि कुंभ राशीमध्ये शनी या ठिकाणी लिहिलेला आहे. कुंभ राशीतला शनी कर्क राशीच्या लोकांना स्वराशीचा असल्यामुळे, परंतु तो 8व्या स्थानामध्ये असल्यामुळे 50-50 असं त्याच्यामध्ये लाभ त्यांना मिळणार आहे. कारण कुंभ राशीतला शनी हा स्वराशीचा आहे परंतु तो 8व्या स्थानामध्ये आहे. म्हणजे त्यांना पैसा सुद्धा अचानक पद्धतीनं मिळू शकतो आणि जाऊ सुद्धा अचानक पद्धतीनं होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर हा जो शनी आहे तो 29 मार्च नंतर बदलतोय आणि तो भाग्यस्थानामध्ये येत आहे. भाग्यस्थानामध्येच या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर नेपच्यून आणि शनी एप्रिल महिन्यानंतर आहेत. भाग्यस्थानातला शनी हा तुम्हाला थोडं आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे त्या दृष्टीतनं तुम्हाला ओढून नेऊ शकतो. आध्यात्मिक दृष्ट्या तुमची चांगली प्रगती होऊ शकेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर या गुरुची 11व्या स्थानातल्या असलेल्या गुरुची दृष्टी ही 7व्या स्थानावर पडते. त्यामुळं ज्यांचे विवाह अडलेले आहेत, त्यानंतर संतती इच्छुक जे आहेत त्यांच्यासाठी किमान 15 मे पर्यंतचा कार्यकाळ हा चांगल्या पद्धतीनं आहे. नक्की या गोष्टीचा फायदा करून घ्या. जर तुम्हाला व्यवसायात काही भरभराट हवी असेल, नोकरी बदल करायचे असतील तर गुरु सध्या चांगला असतानाच फायदा करून घेणं गरजेचं आहे आणि तो पण आहे 15 मे 2025 पर्यंत. परंतु थोडंसं ग्रहमान 15 मे 2025 नंतर जरा अनिष्ट होण्याची चान्सेस आहेत. काय करायचं आहे, शनीची उपासना करा आणि त्याच्यानंतर गुरुची उपासना तुम्हाला वर्षभर करावी लागेल. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं किमान जे निगेटिव्ह आहेत ते तुम्हाला पॉझिटिव्ह फळं देतील. तुमचे जर मित्रमंडळी कर्क राशीचे असतील, जर नातेवाईक असतील तर त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा. त्यांच्यासाठी हा नक्कीच उपयोगाचा पडणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 हा व्हॉट्सअप नंबर आहे. जन्म व जन्मतारीख तुम्ही आम्हाला पाठवून दिली
की आम्ही तुमची कुंडली बनवून तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर करा. म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि फ्रीमध्येच करायचं आहे. फ्रीमध्येच व्हिडिओ बघत आहात, फ्रीमध्येच करायचं आहे. करून टाका. नमस्कार.